तर ह्या असा आपल्या कोकणातला सुंदर नदीकाठी वसलेला पहिला रिव्हर कॅम्पिंग रिसॉर्ट। नमस्कार मित्रांनो, मी अमोल। तर आज आम्ही सगळेजण चाललो काहीतरी नवीन ऍडव्हेंचर करूसाठी। मग आम्ही गाडी काढलो आणि येऊन पोहोचलो आचऱ्यात पारवाडी ब्रिजच्या बाजूकच असणाऱ्या कोको पाम इको रिसॉर्टला, जा की कोकणातला पहिलाच कॅम्पिंग रिसॉर्ट असा। ह्या आपल्या कोकणातल्या एका सुंदर नदीकाठी वसलेला पहिला कॅम्पिंग रिसॉर्ट असा आणि हय तुमका टेंट मध्ये कॅम्पिंगचा अनुभव घेऊक मिळतलो। हय टोटल 5 टेंट असत आणि प्रत्येक टेंट मध्ये तुमका बेड, उशी आणि पंखो सुद्धा मिळतलो। रिसॉर्टला गेल्या पहिला आमचा वेलकम ड्रिंक्सने स्वागत झाला। ह्या रिसॉर्ट माडाच्या बागेत असल्यामुळे हैसर एकदम थंडगार वाटतं आणि हैलो निसर्ग तर डोळ्यात साठवून ठेवण्यासारखो असा। यांच्या रिसॉर्ट मध्ये सशे सोडलेलेच असतात, ज्यांका तुम्ही अलगद पकडू शकतास आणि लहान मुलं असतील तर फुल मजा करतली। संध्याकाळी आम्ही यांच्या स्पेशल चिकन मिसळ वरती ताव मारलो, ज्याची चव एकदम भन्नाट होती आणि यांच्याकडे सगळा जेवण मालवणी पद्धतीत चुलीवरतीच बनवला जाता। संध्याकाळ झाली तशी आम्ही टेंट मध्ये बसान मस्तपैकी आजूबाजूच्या निसर्गाचा आनंद घेतलो। आम्ही येताना फिशिंग रॉड घेऊन इल्लो आणि त्याचा उपयोग आम्ही पुरेपूर केलो। आमका मस्तपैकी सनसनीत 3 तांबोशे गावले। यांच्याकडे बैठक व्यवस्था पण मस्तपैकी जमिनीवरच केलेली असा। रात्रीच्या जेवणासाठी मस्तपैकी निखाऱ्यावरती पापलेटा भाजत होती। यांच्याकडच्या चुलीवरचा असला जेवण बघून कोणाच्या पण तोंडात पाणी सुटला। यांच्याकडच्या जेवणाची चव सुद्धा एकदम भन्नाट होती आणि माका स्पेशली सोलकडी खूप आवडली। मग आम्ही टेंट मध्ये झोपाक गेलो आणि बाहेरसून दिसता त्याच्यापेक्षा जास्त जागा आतमधसून असा। सकाळीच पक्ष्यांच्या किलबिलाटान जाग गेली आणि बाहेरचो नजारो बघून तर मन एकदम प्रसन्न झाला। सकाळच्या नाश्त्यासाठी होते घावणे, चटणी आणि चाय। मग काय आम्ही ऐकतो एकदम तुटानच पडलो। तर मित्रांनो, कोकणातल्या एका सुंदर ठिकाणी तुमका स्टे करूचो असात तर कोको पाम इको रिसॉर्ट एक बेस्ट ऑप्शन असा। या रिसॉर्टचो ऍड्रेस आणि कॉन्टॅक्ट नंबर तुमका स्क्रीन वरती दिसत असतात। जर तुम्ही कोकणात फिराक येत असाल तर नक्की एकदा तरी कोको पाम इको रिसॉर्टला भेट द्यावा। धन्यवाद।